एकत्र होऊन आपण आपलंच पाहावं, ह्या समाजामध्ये यांना घेऊ नये आणि हा आदिवासी समाज हा एकत्र आम्ही जो लढा देत आहे, तरी या अन्याय होऊ नये आणि आपल्याला जे अन्याय करू नये या हेतूने या सरकारने विचार करून हा निर्णय घ्यायला पाहिजे। असा विनाकाराने कोणाला जातीपातीत विनाकारानं अडथळे आणणं, भांडं एकूणाला लावून देणं हे बरोबर नाही। या सरकारने हे करू नये अशी माझी इच्छा आहे। समाजामध्ये जी लोक इतर समाज म्हणजे कुठलाही समाज धनगर असो की कुठला असो तो घुसखोरी करत आहे, ती घुसखोरी थांबायला पाहिजे। ज्या शासनाने जे GR काढणार त्याच्या संदर्भात हो शासनाने निर्णय घ्यायला नाही पाहिजे, कारण की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं घटनेमध्ये आपल्याला तरतूद केलेली आहे त्यावेळेस की याच्या आपल्या आदिवासीमध्ये 47 जाती आहेत, तर 47 जात आणि ती 48वी जात कुणाच्या घुसखोरी करत असेल तर त्यावेळेस जे घटना डॉक्टर बाबासाहेबांनी करणली ती खोटी लिहिलेली आहे का, तर हे विचार करायला पाहिजे शासनानं। आणि त्या कोर्टानं सुद्धा ते त्यांचा GR फेटाळून लावला, तरी पण हे वारंवार उपोषण करीत आहेत। याच्यावर कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो, हा अन्याय आपल्याला सरकारनं थांबवायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा, म्हणजे शिकून तुम्ही रस्त्यावर या आणि लढा तुमच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी लढे तर तुम्ही जागृत राहाल। आतापर्यंत आदिवासी 75 वर्षे झालेत आपल्या देश स्वातंत्र्य होऊन मुख्य पर्वात आलेला नाही।